हुस्न के लाखो रंग, त्यावेळेला असं होतं की तो जो खलनायक आहे म्हणजे प्रेमनाथ आहेत, ते तिच्याशी सलगी करायला जातात. तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतात, तिला ओढण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्या प्रेमनाथ इतक्या त्या व्यक्तिरेखेमध्ये रममाण झाले होते, की पद्मा खन्ना घाबरायच्या, की बापरे! मला खरंच हे माझ्या अंगावर येणार नाहीत ना किंवा माझ्यावरती असं काही जवळीक करणार नाहीत ना. कधी-कधी गोल्डी साहेबांना सुद्धा भीती वाटायची. मात्र त्यांना एक विश्वास होता, की प्रेमनाथ हे एरवीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना किती ते आपल्या कॅरेक्टरमध्ये गेले, समरस झाले, तरी सुद्धा ते असं काही करणार नाहीत, की त्या मुलीला त्रास होईल किंवा तिच्यावरती काहीतरी आपण अतिरेकीपणा काहीतरी केलेला आहे, असं काही वाटणार नाही. सेटवरची माणसं काही-काही वेळेला पद्मा खन्ना यांना घाबरवायची, की "बघ प्रेमनाथ ना आता ते तुझा हात वगैरे पकडतात ना, तर ते खरंच तुला ओढतील." तर ते सगळं ते पद्मा खन्ना सुद्धा घाबरले होते. मात्र गोल्डी साहेबांना अत्यंत त्याच्यामध्ये विश्वास होता. गोल्डी साहेबांना आणखी विश्वास असला ना, तरी सुद्धा की जेव्हा त्यांना असं वाटायचं, की इथे प्रेमनाथ कुठेतरी आता जास्त तर करणार नाहीत ना, जास्त जवळीक तर होणार नाही ना पद्मा खन्नाची किंवा तेव्हा ते गाणं कट करायचे.